भर दिवसा मित्रानेच मित्रावर धारदार शस्त्राने केला प्राणघातक हल्ला. इचलकरंजी शहरात उडाली खळबळ. इचलकरंजी शहरातील पंचरत्न मंगल कार्यालयाजवळ आज शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता भर दिवसा किरकोळ वादातून मित्रानेच मित्रावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात रावजी मारुती कोंडिग्रे वय 38 राहणार गणेशनगर गल्ली क्रमांक 9 गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की रावजी कोंडिग्रे आणि त्याचा मित्र दोघेही एका बारमध्ये मद्यपान करत असताना किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. बारच्या बाहेर पडताच वाद अधिकच उग्र झाला आणि मित्राने अचानक धारदार शस्त्राने रावजी कोंडिग्रेच्या पोटात वार केला. या घटनेनंतर पंचरत्न मंगल कार्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ जखमी कोंडिग्रेला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र जखम गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्याची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोडसे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आणि या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याच्या शोधात आहेत. शहराच्या वर्दळीच्या भागात आणि भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. केके न्यूज साठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.